नमस्कार, स्नेहा आशिष भाने तुम्हाला प्रभाग क्रमांक 17मधून BJP-तर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहेत। युतीतर्फे आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात, प्रचारालाही चांगला जोर धरला आहात। तुम्ही काय सांगाल की तुमच्या प्रभागामध्ये हवा तेवढा आणि हवा तसा विकास झाला आहे का? आज आमच्या प्रभागात रस्ते आहेत, पण त्यांना दुरुस्तीची खूप गरज आहे। आणि आम्ही जेव्हा प्रचाराला फिरत होतो तर लोकांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यांचं मेन समस्या होत्या ते म्हणजे रस्ते आणि पाणी नीट पुरवठा नाही आहे इकडे। गटाराचा इश्यू आहे, ड्रेनेज इश्यू आहे, रस्ते व्यवस्थित नाही आहेत। आम्ही जेव्हा फिरत होतो ते म्हणत होते की आम्हाला शाळेत जायला त्रास होतो रस्त्यांमुळे। तर आमचं लक्ष तेच असेल की निवडून आल्यावर आम्ही आधी रस्त्यांवर काम करू, पाणी पुरवठा व्यवस्थित होईल लोकांना, ह्याच्यावर काम करू। बरं, तुम्हाला ही निवडणूक लढवावीशी का वाटली? समाजासाठी। मला राजकारण हा माझा फील्ड नव्हता, पण मी नौकीच आहे या फील्डमध्ये। पण माझे सासरे माननीय माजी नगरसेवक आदरणीय श्री गणेश तुकाराम भाणे हे आधी नगरसेवक होते आणि समाजकारणाचा वारसा मला त्यांच्याकडूनच मिळाला आहे। आणि हे काम आम्ही आधीही करत होतो, आताही करत आहे आणि पुढेही करत राहणार। हाच आमचा ध्येय आहे। पुढचं तुमचं व्हिजन काय असणार आहे? कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जात आहात? बघा, रस्ते, पाणी, गटार ह्या सर्व गोष्टी हे नगरसेवकचे काम असतात, ते करणारच। माझ्यासाठी माझं विजन आहे लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान। आज त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच माझी पोचपावती असेल। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ते माझं काम आहे, ते मी उत्तमपणे करणार। बरं, आता ह्याच्या व्यतिरिक्त महिलांच्याही बऱ्याचशा काही समस्या असतात, तर त्या समस्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार? आम्ही आता मी जसं बोलली, जसं आम्ही प्रचार करत होतो तेव्हा महिला बऱ्याचशा महिला आहेत आमच्या वॉर्डातल्या, ज्या घरात राहतात, ज्यांना काम करायचं आहे, त्यांना उत्पन्नाचं साधन नाही आहे। तर आमचं हे काम असेल की त्यांना उत्पन्न कसं निर्माण व्हावं, म्हणजे गृह उद्योग झालं, बरेचशा गोष्टी जे त्यांना आम्ही नियोजन करून देऊ की त्यांना उत्पन्न प्राप्त होईल आणि ते सुद्धा स्वावलंबी होतील। ते आता म्हणजे तुम्ही पाणी, गटार हे तर सांगितलं, ह्या तर इथं मोठ्या प्रमाणात ह्या समस्या आपल्याला जाणवत आहातच, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या योजना आणतात? सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, तर विकासाच्या दृष्टीने आपण अजून आपल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने योजना आणू शकतो? शाळा आणू शकतो आपण। आपल्याकडे शाळा आहेत पण विकास नाही आहे, रस्ते आहे पण दर्जा नाही आहे, पाणी आहे तर उत्तम पुरवठा नाही आहे। तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत। आम्ही महिलांना पुढे कसं करता येईल, त्यांना रोजगार कसं भेटेल, आपला समाज पुढे कसा जाईल, आपला प्रभाग विकास नाही तर सर्वांगी विकास आम्हाला करायचा आहे। बरं, 15 जानेवारी रोजी मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी त्यांना एवढंच आवाहन करेन की मतदान हा आपला हक्क आहे आणि त्याने तो बजावला पाहिजे आणि योग्य तो कॅन्डिडेट त्याने बघून, आपल्यासाठी जो कॅन्डिडेट खरंच काम करेल, आपल्या मदतीला कुठल्याही टायमाला धावून येईल असा कॅन्डिडेट त्याने निवडावा। आणि आम्ही त्याची हे करतो की आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी उभे राहू आणि प्रत्येक वेळी त्यांना जेव्हा लागेल तेव्हा आम्ही ती मदत करू। बरं, तुमचं युतीचं वरचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतंय? युतीचं नेतृत्व हे उत्तमच आहे। आपले माननीय नरेंद्र मोदीजी, आपले CM देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आपले सर्वांचे लाडके रवींद्र चव्हाण साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे सगळं राबवतोय आणि आज आपल्या राज्यातही त्यांची सरकार आहे। तर निश्चितच आज त्यांची सरकार असल्यामुळे मला योग्य तो निधी मिळेल आणि मी माझ्या प्रभागाचा उत्तमपणे विकास करू शकेल। त्याच्यामुळेच आज तुम्ही BJPला मतदान करा आणि मला निवडून आणा। माझं नाव स्नेहा आशिष भाने, वॉर्ड क्रमांक 17B।